नमस्कार मंडळी, मी शिवाजीराव गायकवाड आणि आजचा जो विषय आहे माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन तुमच्या समोर आलो आहे। मागच्या 8 वर्षापासून करत असलेली पत्रकारिता आणि त्या पत्रकारितेची कुठेतरी दखल समस्त लातूरकरांनी घेतली आणि याचा मला आनंद जो आहे गगनात मावेनाशी झाला आहे। मी सध्या अहमदपूर शहरातील छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या समोर उभा आहे आणि अतिशय मला आनंद होत आहे, कारण मी केलेल्या कार्याचा कोणीतरी गवगवा करते आणि तेही नाव न घेता, नाव न सांगता किंवा त्याचं गाव न सांगता। बघू शकता तुम्ही, महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोर उभा आहे आणि मी जिकडे हात करतोय उजव्या साईडला एक डिजिटल बॅनर लावण्यात आला आहे आणि त्या बॅनरवरती सविस्तर अशी माझ्या कार्याची दखल घेण्यात आलेली आहे। 3 मार्च रोजी लातूरहून नांदेडकडे जाणारी बस नांदगाव पाटी येथे पलटी झाली होती आणि पलटी झाली असताना त्यामध्ये तळेगाव येथील एक युवती जिचं नाव प्रीती कानवटे आहे, त्या भगिनीने मला रात्री 11 वाजता फोन केला आणि मी तुम्हाला कॉल करते, मला मदतीची अपेक्षा आहे। मी काहीच मदत करू शकलो नाही, परंतु तिच्या कॉल रेकॉर्डिंगचे व्हिडिओ क्लिप आणि ऑडिओ क्लिप करून आवाज बहुजनांचा न्यूजच्या माध्यमातून व्हायरल केली। बघता बघता लाखो लोकांनी ती बघितली आणि एक देव माणूस समोर आला ज्यांचं नाव आहे निवृत्तीराव यादव साहेब। त्यांनी प्रीती कानवटे यांची दखल घेऊन जो तिचा प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह ही केला। विशेष म्हणजे तिचा हात बसवून देण्याचं काम निवृत्तीराव यादव यांच्या माध्यमातून झालेलं आहे। ज्यांनी जे काम केलं त्या कामाचं श्रेय त्याला गेलं पाहिजे आणि 3 ते 4 दिवसामध्ये त्यांनी संपूर्ण काम झाल्यानंतर मला दुसरीही माहिती मिळाली की प्रीतीला अनेक जणांनी तिच्या घरी जाऊन मदत ही केली आणि ही केलंच पाहिजे, कारण हीच खरी वेळ आहे मदत करण्याची। आणि मग त्याचं असं झालं की जी मी कॉल रेकॉर्डिंग व्हायरल केली होती लाखो लोकांनी बघितल्यानंतर बातमीमुळे कुठेतरी एखाद्या भगिनीला न्याय मिळाला म्हणून लातूरकरांच्या वतीनं माझ्या पत्रकारितेची दखल घेण्यात आली। त्यामध्ये काय काय लिहिलंय हे मी इतकं वाचून सुद्धा तुम्हाला दाखवू शकणार नाही, कारण खूप मोठा मॅटर आहे। इतकं स्तुती केलेली आहे, परंतु एखाद्याची स्तुती जर करायचं झालं, एखाद्याचा मोठेपणा जर करायचा झाला तर स्वतःचं मन खूप मोठं पाहिजे। समस्त लातूरकरांचे मी मनापासून आभार व्यक्त न करता मी सर्वांच्या लातूरकरांच्या ऋणामध्ये राहू इच्छितो, कारण एखाद्या बातमीची दखल घेऊन अनेक ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी डिजिटल बॅनरच्या माध्यमातून अभिनंदन करण्यात आलं। ही बाब माझ्यासाठी अतिशय अभिमानाची आहे। माझं छोटंसं काम एखाद्या बहिणीच्या कामी पडलं याचा मला अभिमान आहे आणि मी काम करत असलेल्या पत्रकारितेचा देखील सार्थ मला अभिमान आहे। शहरामधले जागोजागी बॅनर लागलेले याची माहिती मला माझेच मित्र पत्रकार रमेशजी राठोड यांनी मला फोनद्वारे माहिती दिली की गायकवाड साहेब तुमचं खरंच अभिनंदन, कारण तुम्ही केलेल्या कार्याचा आज जिल्हाभरामध्ये उगवा होत आहे। मला हे खरं वाटत नव्हतं। ज्यावेळेस प्रत्यक्षात जाऊन बघितलं 15 मिनिट वाचावं लागतं इतका बॅनर, इतका मोठा मॅटर माझ्यासाठी त्यांनी इतक्या सुंदर अक्षरामध्ये इतक्या प्रेमळ भावनेने माझ्याबद्दल लिहिलंय। खरंच लातूरकरांनो, मी तुमचा पुन्हा एकदा ऋणी आहे। दखल घेण्यायोग्य काहीतरी आपलं काम होतंय, मला खरंच मनापासून अतिशय आनंद होत आहे। म्हणून अशाच प्रकारचं लातूरकरांचं प्रेम माझ्या सोबत राहील। लातूरकरांनी माझ्यावर ही शाबासकीची थाप जी दिलेली आहे ती माझ्यासाठी अतिशय प्रेरणादायी आहे, माझ्यासाठी बळ देणारी आहे। निश्चितच येणाऱ्या काळात ही समस्त लातूरकरांसाठीच नाही तर तमाम महाराष्ट्रातल्या जनतेसाठी शेवटच्या श्वासापर्यंत पत्रकारिता करत राहील। धन्यवाद लातूरकर, धन्यवाद।